हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मीही मजेत आहे. स्वस्त खा आणि मस्त राहा. घरगुती पद्धतीचे सर्व बनवायचे व घरगुती पद्धतीचेच खायचे. त्यासाठी खास मी हा व्हिडिओ घेऊन आले आहे. तरीबाज असे घरगुती कालवण, गावाकडच्या पद्धतीचे कालवण कसे वाटले तुम्हाला तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. एकदम तरीबाज कटाची आमटी व मटणाचा स्वयंपाक म्हणजेच मटणाची भाजी कशा प्रकारे करायची व त्याच्यासाठी काय काय सामग्री घेऊन मी घरचा स्वयंपाक बनवते, म्हणजे भाज्या बनवते. त्याच्यात सर्वात मेन साहित्य म्हणजे मसाल्याचे. मग आपला घरगुती पद्धतीचा काळा मसाला चांगला झाला तरच आपला स्वयंपाक चांगला होतो. पुरणपोळीचा स्वयंपाक असो किंवा मटणाचा स्वयंपाक असो, ह्याच्यामध्ये काळ्या मसाल्याचा वापर केलाच जातो. आमच्या इथे तर सर्रास प्रत्येक भाजीसाठी काळ्या मसाल्याचा वापर केला जातो. त्याच्यामुळे आम्हाला वर्षातनं एकदा तरी काळा मसाला बनवावा लागतो. एकदा बनवला की 1 काय 2 वर्षही छानपैकी मसाला टिकतो. त्यासाठी मी व्हिडिओमध्ये मागली 2-3 व्हिडिओ मी यूट्यूबवरती शेअर केले आहेत. तेही तुम्ही नक्कीच पहा. त्याच्यामध्ये मी कशाप्रकारे मसाला बनवला आहे व कशाप्रकारे त्याच्या सामग्री वापरल्या आहे. एकदम छानपैकी घरगुती गावाकडचा काळा मसाला बनवायचा असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या व्हिडिओ पूर्ण व शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला बाकीच्या काळे मसाले कसे करतात. हा महाराष्ट्रीयन काळा मसाला आहे. आपल्याकडे कशा पद्धतीने काळा मसाला केला जातो हे सर्व खडे मसाले माझे मिस्टर केरळ येथे फिरायला गेलते. तेथे केरळमधील टेकडी या ठिकाणी आहे. तिथेच हे सर्व मसाले, खडे मसाले पिकतात. त्याच्यामुळे तिथे ओरिजिनलच आपल्याला सर्व खडे मसाले भेटले आहेत. त्याच्यामुळे आमचा मसाला एकदम रुचकर व चविष्ट झाला आहे. त्याचेच मी हे सर्व खडे मसाले काढले आहे. फक्त तमालपत्र दुकानातनं खरेदी केले व बाकीचे सर्व खडे मसाले मी मिस्टरांनी आणलेलेच वापरले आहेत. खूप छानपैकी सर्व खडे मसाले होते. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की कशा पद्धतीने सर्व खडे मसाले एकदम छानपैकी मोठाले सर्व खडे मसाले होते. इथे मी बेडगी मिरचीचा व लवंगी मिरचीचा वापर केला आहे. आपल्याला लवंगी मिरची ही वाळलेलीच घ्यायची. 2 टिप्स आहेत ज्या तुम्ही नक्कीच फॉलो करा, म्हणजे तुमचा मसालाही छानपैकी तयार होईल. एक तर आपल्याला मसाला उन्हाळ्यातच बनवायचा आहे. उन्हाळ्यात मसाला बनवला की कारण की मिरच्या वाळलेल्या असतात व त्याच्यामुळे मसाला आपला बुरसटलेल्या मिरच्या असल्या की खराब होतो. सळत मिरच्या खूप ओल्या असतात व त्याला भुरा लागायची भीती राहते. म्हणून आपल्याला मसाला उन्हाळ्यातच बनवायचा. त्याच्यामुळे